एक गोष्ट मी खुलासा करण्याच्या आधी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की योगेश कदम याला टार्गेट आजच केलेलं नाही. त्याला तिकीट दिल्यानंतर निवडून कसा येणार नाही यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले. निवडून आल्यानंतर अनिल परबला पालकमंत्री रत्नागिरीमध्ये मुद्दाम पाठवला आणि अनिल परबनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद देऊन तिथे दापोली आणि मंडणगडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये योगेश कदमांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आणि निवडणुकीमध्ये एकही एबी फॉर्म योगेश कदमांकडे न देता राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला दिला. ही आत्ताची बाब नाहीये. महाराष्ट्राने लक्षात घ्यावं यांचं काय चाललं ते. आणि सातत्यानं योगेश कदमवरती अन्याय होत होते. एकदा योगेश कदम जाऊन भेटले उद्धवजींना. उद्धवजी, माझी तुम्हाला अडचण असेल तर मी रिझाईन देतो, पण मला तुम्ही त्रास का देताय तेवढं मला सांगा फक्त. ही बाब एकनाथ शिंदेसोबत जायच्या आधीची आहे, नंतरची नाही. आणि म्हणून योगेश कदमला टार्गेट हे आजच नाही, याच्या आधी मागच्या 2, 2.5, 3 वर्षापासून हे सातत्यानं फक्त योगेश कदम हे चाललंय दापोलीमध्ये. योगेश कदम पुन्हा त्यांच्या नाकावर टिचून आल्यानंतर पुन्हा निवडून आला आणि पुन्हा योगेश कदमकडे 4-5 खाते आली आणि त्याच्यामुळे यांची पोटसूळ आणखी वाढलं. आम्ही याला संपवायचा प्रयत्न करतोय आणि याला 5 खाती मिळतात म्हणजे काय. आणि म्हणून यांचं पोटसूळ वाढलं. तुम्हाला माहिती आहे, अनिल परब पहिल्या दिवशीच विधिमंडळामध्ये एक फोटो दाखवला, हा योगेश कदमांचा पार्टनर आहे, राजीनामा घ्या. शेवटी योगेश कदमांनी खुलासा केला की यानं न्यायालयामधून वाळू काढायची ऑर्डर आणलेली आहे, ती ऑर्डरची कॉपी दाखवली, थांबला. आतापर्यंत अनिल परबने जे जे आरोप केले, विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये 7/12चा उतार दाखवला, इथं वाळू टाकली, तिथे घमेल पण वाळू टाकली नव्हती, राजीनामा घ्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.